पुण्यातील दौंडमध्ये राज्य राखीव पोलीस बलाची परीक्षा पार पडली, प्रवेश परीक्षा, आणि यामध्ये साधारणतः 3,500हून अधिक विद्यार्थ्यांनी जो आहे तो सहभाग घेतला होता, परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी. मात्र यावेळेस जो पेपर हा विद्यार्थ्यांना देण्यात आला किंवा जी प्रश्नपत्रिका जी देण्यात आली या परीक्षेसंदर्भात, तर त्या परीक्षेतील त्या प्रश्नपत्रिकेतील साधारण 85 प्रश्न, म्हणजे 100 प्रश्नांपैकी -15 असे उरलेले 85 प्रश्न हे एकाच पुस्तकातून आल्याचं उघड झालं. त्याचा संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला. तो व्हिडिओ खुद्द सुप्रिया सुळे असतील, विजय वडेट्टीवार असतील यांनी देखील समाज माध्यमांपुढे आणला आणि तो पोस्ट करत सगळ्यांना या प्रकरणाची दाहकता, गंभीरता लक्षात आणून दिली. आता सध्या मी त्याच पुस्तकाच्या पब्लिकेशन हाऊसमध्ये आहे आणि या ठिकाणी त्यांच्या संपादकांशी मी संवाद साधणार आहे की नेमका कसा हा संबंध लागला की एवढे 85 प्रश्न हे एकाच पुस्तकातून, त्यांच्या पुस्तकातून आले. आपल्या सोबत बोलण्यासाठी ज्ञानेश्वर सर आहेत की जे याचे संपादक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, काय सांगाल, इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच पुस्तकातून प्रश्न, एकाच सेट मधले जवळपास 85 प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आले? तर हा जो दौंड SRPF गट क्रमांक 5चा लेखी परीक्षेचा जो पेपर आहे तो 2 तारखेला म्हणजे शनिवारी झालेला होता. आणि आपण दरवर्षी विद्यार्थ्यांना सराव व्हावा म्हणून झालेल्या प्रश्नपत्रिका असतील किंवा इतर प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून, जेणेकरून मुलांना फायदा व्हावा याच्यासाठी आपण प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत असतो पुस्तकाच्या माध्यमातून सरावासाठी. आणि तशाच पद्धतीने आपण मागच्या 1.5 महिन्यापूर्वी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे विठ्ठल बडे सरांनी हे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध केलेलं होतं. याच्यामध्ये आपण 10 प्रश्नपत्रिका सरावासाठी दिलेल्या होत्या आणि झालेल्या प्रश्नपत्रिका काही त्याचं संकलन करून दिलेलं होतं. तर याच्यातले जे 10 नंबरचा जो पेपर आहे त्याच्यातले जो तब्बल 85 प्रश्न जे आहेत ते आहे असे पर्याय सकट हा जो दौंडचा पेपर आहे याच्यामध्ये आलेले आढळले आहेत. पेपर झाल्यानंतर आम्हाला 4-5 तासानंतर विद्यार्थ्यांचे जेव्हा कॉल मेसेज आले की अशा पद्धतीने आपल्या पुस्तकातून प्रश्न जे आहेत हे प्रश्न दौंडच्या पेपरला विचारले गेलेले आहेत, त्यावेळेस आम्ही हे सर्व पाहितलं आणि त्याच्यानंतर क्रॉस चेक केलं. आमचे श्रीराम मापारी सर यांनी त्याच्याबद्दल सर्व कन्फर्म केल्यानंतर त्याच्याबद्दल एक व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सर्वात पहिल्यांदा माहिती दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वात पहिल्यांदा माहिती समोर आणली की अशा पद्धतीने हे जे आहे ते झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने माहिती देऊन आम्ही सर्वांना दिली आणि ही भूमिका जी आहे आमची ती सुद्धा स्पष्ट केली की याच्यामध्ये आमचा कोणताही रोल नाहीये. हा निवड योगायोग आहे किंवा प्रश्नपत्रिका जे तयार करणारी टीम असेल त्यांच्याकडून झालेली काही घाईत झालेली चूक असू शकते. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ह्या पुस्तकातील हा 10 नंबरचा सेट माझ्याकडे आहे सराव प्रश्न संचातला. तर आपण पाहिलं की 1 पासून जर आपण पुढे मोजायला सुरुवात केली तर तब्बल 85 पर्यंत सलग प्रश्न ह्याच पुस्तकातून आले. सोबत उरलेले जे 15 प्रश्न आहेत ते देखील याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा वेगवेगळ्या पेज नंबरवर वेगवेगळ्या प्रश्नसंचातून असतील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अगदी 100 जरी प्रश्न या पुस्तकातून आलेत असं म्हणायला देखील हरकत नाही. हे आहे ते पुस्तक ज्यातून हे प्रश्न संपूर्ण विचारण्यात आले होते. सोबतच ही प्रश्नपत्रिका आहे जो पेपर त्या दिवशी पार पडला. पाहू शकत असाल की राज्य राखीव पोलीस बलाचा गट क्रमांक 5 दौंड येथे या ठिकाणी जी परीक्षा पार पडली होती 2 मे रोजी, त्याची प्रश्नपत्रिका आहे. आणि अगदी सेम, अगदी सिक्वेन्स बदलायचे कष्ट देखील जे पत्रिका सेट करतात त्यांनी घेतलेले नाहीयेत, ते आपल्याला पाहायला मिळतंय. हे प्रश्नपत्रिका नेमक्या कोण सेट करतं? आता याच्याबद्दल काय असतं, जर जिल्ह्याच्या ठिकाणाचा असेल किंवा आयुक्तालयाचा पेपर असेल तर ते शहरचा पेपर असेल तर आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली किंवा जिल्ह्याचा पेपर असेल तर पोलीस अधीक्षकच्या मार्गदर्शनाखाली ती परीक्षा त्यांचा डिसिजन असतो. त्याच्याबद्दल आपल्याला टेक्निकल एवढ्या गोष्टीची काही माहिती नाहीये. पण याच्याबद्दल मला अजून एक सांगायचं की आपले वेगवेगळे पुस्तक आहेत, जसं की पांढरा घोडा नावाने पुस्तक आहे, काळा घोडा नावाने आहे, वर्धेचा राजमार्ग आहे, 50 प्रश्नपत्रिका संच आहे. या सगळ्याच पुस्तकांमधून वेळोवेळी खूप सारे प्रश्न विचारतात आणि जग जाहीर आहे, कारण की सर्वच विद्यार्थी जवळपास आपले पुस्तक वेगवेगळे अभ्यासत असतात. पण हे सलग प्रश्न आल्यामुळं आमचा सुद्धा वैयक्तिक त्याच्यावर आक्षेप आहे. आणि नेमकं ही प्रश्नपत्रिका कोण सेट करतं याच्याबद्दल तांत्रिक बाबतीमध्ये आम्ही कधी लक्ष दिलेलं नाहीये. आमचं फक्त विद्यार्थ्यांचा सराव व्हावा आणि त्याच्यासाठी त्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध व्हावं याच्यासाठी आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे साधारणतः 3,500हून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा त्या केंद्रात दिली. याची विक्री साधारण किती झाली असेल? आता ह्याचं कसं असतं की पोलीस भरती करणारे विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले असतात आणि त्याच्यामुळं हे जे पुस्तक आहे हे एक पुस्तक 2, 3, 4 मुलं सुद्धा गरीब परिस्थितीतून शेतकऱ्यांची मुलं असतात एकत्रित घेत असतात. त्यामुळे निश्चित ह्या पुस्तकाचा अभ्यास नेमका किती विद्यार्थ्यांनी केला ह्याची निश्चित आकडेवारी सांगणं कठीण आहे. पण काही हजारो विद्यार्थ्यांनी, 3,500 तर खूप लहान आकडा आहे, याच्यापेक्षा अनेक हजारो विद्यार्थ्यांनी याचा या पुस्तकामधून शेवटच्या टप्प्यामध्ये सराव केलेला आहे, अभ्यास केलेला आहे.
जो व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल होतोय तो व्हिडिओ ज्यांनी समोर आणला ते ह्या क्लासचे शिक्षक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ज्यावेळी तुम्हाला ही लक्षात कधी आली घटना की असं झालंय म्हणून? 2 मे शनिवारी पेपर झाला. पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला मेसेज यायला लागले, कॉल यायला लागले. त्या होतं की तुमच्या प्रश्नपत्रिका आम्ही अभ्यासल्या होत्या बऱ्यापैकी आणि त्यामधली एक सराव प्रश्नपत्रिका आम्ही त्यांना ज्या 10 प्रश्नपत्रिका सोडवायला दिल्या होत्या त्यामधली 10 नंबरची जी प्रश्नपत्रिका आहे त्यामधले 1 ते 85 प्रश्न जसेच तसे आलेले. मग असे 2-3 विद्यार्थ्यांचे जवळपास मेसेज आले, कॉल आले. ते आल्यानंतर मी म्हटलं की बघा आपण स्वतः चेक करून बघावं तसंच झालंय का म्हणून. मग मी स्वतः SRPFचा पेपर घेतला. तो पेपर आणि आपला जो काही 50 प्रश्नपत्रिका संच आहे दोन्ही मधले प्रश्न मॅच करून बघितले तर जवळपास 1 ते 85 प्रश्न जवळपास सारखेच होते, मॅच झाले होते. मग मलाही कुठेतरी वाटलं की ही चुकीची गोष्ट आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आपलं पुस्तक असणार आहे. म्हणजे 3,500 विद्यार्थ्यांनी पेपर दिला तर त्यातल्या 3,000 विद्यार्थ्यांकडे जर आपलं हे पुस्तक असलं, उरलेले जे 500 मुलं आहेत त्यांनी आपलं पुस्तक घेतलेलं नसणार आहे, तर त्या 500 मुलांवरती याबद्दल काहीतरी अन्याय होणार, कारण त्यांना निश्चितच कमी मार्क येणार आहे. ज्यांनी आपलं पुस्तक घेतलेले ते प्रश्न वाचून जरी गेलेले असले तरी त्यांना चांगले मार्क येणार आहे. मग त्या ठिकाणी लगेचच मला वाटलं की ही बातमी आपण आपल्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे. मग मी त्या संबंधित एक व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकला. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा त्याबद्दलची अपडेट आपण त्याबद्दल दिलेली आहे. आता आमचं एवढंच म्हणणं आहे की हा जो काही पेपर झालेला आहे यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अन्याय होतोय, नुकसान होतंय. मग त्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी मार्ग सरकारनं काढावा. वाटलंच तर डबल परीक्षा घ्यायची असली तर घेऊ शकतात, कारण त्या ठिकाणी हे जे उरलेले विद्यार्थी ज्यांनी या पुस्तकाचा अभ्यास केला नव्हता त्यांना यामध्ये कुठेतरी त्यांचं नुकसान 100% होणार आहे. सर, या संदर्भात आता ज्यावेळी भविष्यात कारवाई होईल तर तुम्ही तयार आहात का प्रकाशक? नक्कीच प्रकाशक म्हणून आम्ही आमच्या बाजूने खूप पारदर्शक आहोत आणि त्या पारदर्शक पद्धतीनेच आम्ही तुम्हाला भूमिका सुद्धा मांडत आहोत. याच्यामध्ये कोणतीही उद्या चौकशी झाली तरी सुद्धा आम्ही त्या चौकशीला सामोरं जायला तयार आहेत. फक्त विद्यार्थ्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. एक जरी विद्यार्थ्याला वाटत असेल की कुठंतरी माझं याच्यामुळे नुकसान झालं आणि कुणीतरी माझ्या पुढे निघून जाणार आहे, तर त्या एका विद्यार्थ्यासाठी सुद्धा योग्य न्याय देण्यासाठी शासन स्तरावर शासनाला जे काही करायचं असेल ते त्यांनी करावं. आमची जरी चौकशी झाली तर आम्ही त्याला सामोरं जायला नक्कीच तयार आहोत. भूतकाळात सुद्धा यासारख्या घटना आधी कधी झाल्याचं पाहायला मिळालं? नक्कीच. मी मगाशीच बोलल्याप्रमाणे तुम्हाला आपले जे वेगवेगळे पुस्तक आहे त्या पुस्तकातून संदर्भ घेऊन वेगवेगळे प्रश्न येत असतात, पण ते कुठेतरी प्रश्न आला एखादा, याचा अर्थ आता आम्ही सुद्धा पुस्तकं तयार करत असताना पूर्ण सिलेबसचा वगैरे अंदाज घेऊन ते पुस्तकं तयार करत असतो आणि साहजिकच आहे त्याच्यातून भरपूर प्रश्न येतात, भरपूर म्हणजे खूप जास्त प्रश्न येतात. पण अशी एखादी टिपिकल प्रश्नपत्रिका आहे आणि त्याच्यातले सलग 85 प्रश्न घेतलेत पर्यायसह, असं शक्यतो होत नाही आणि असं झालं नाही पाहिजे. असंच आहे, प्रश्न येतात पण अशा एवढ्या जास्त स्तरावर कधी आलेले नाहीये. आपण जर पाहिलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षा देतात, प्रयत्न करतात आपल्या भविष्यासाठी, आपलं पूर्ण त्या तारुण्य दावाला लावून अक्षरशः अभ्यास करतात आणि ह्या परीक्षा देतात. आणि अशा संबंधाच्या गोष्टी ज्यावेळी उघडकीस येतात त्यावेळेस अधिकाऱ्यांना देखील प्रश्न विचारायचा वाटतो की आपण पण त्याच पद्धतीतून वरती आला आहात, त्या स्टेजमधून पुढे गेला आहात. आपण आपल्या ड्युट्या पूर्ण करायच्या म्हणून की आपण एखाद्या विद्यार्थ्याच्या स्वप्नाशी खेळतो? हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. अर्थातच याच्यावर चौकशी होईल. पुस्तकाचे संपादक देखील तयार आहेत चौकशीसाठी आणि आता जे अधिकारी आहेत त्यांची देखील या बाबतीत चौकशी होणं गरजेचं आहे. या प्रकरणी समाज माध्यमात देखील मोठ्या प्रमाणात चर्चा आणि चौकशीची मागणी होऊ लागली आहे. आता यात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.